फ्रेंड्स वेलकम. मी छान चमकुऱ्याच्या वड्या बनवल्यात. त्यासाठी चमकुऱ्याला पूर्ण मसाला लावून उकडण्यासाठी ठेवलेले आहे. ते कुठला मसाला कसं करायचं हे बघायचं असेल तर तुम्ही एक दोन व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेलच. आणि नंतर मणी आली होती तोपर्यंत, तर त्या मणीला पण मी दूध वगैरे द्यायला दिले. ती तर आमच्या घरचीच झाली, आता रोज येते दूध पिण्यासाठी आणि तिचे डोळे कसे चमकतायत ना. तर नंतर तोपर्यंत माझा मसाला पण वगैरे एक चमकुऱ्याच्या वड्या शिजल्या होत्या, उकडल्या होत्या. तर मी त्याला लगेच तळून घेतलं, कारण ह्यांना तळवलेल्या चमकुऱ्याच्या वड्या आवडतात. आणि त्याच कढईमध्ये नंतर फोडणी देऊन घेतली. आता ही तीच कढई आहे जी मी काल आणली होती. आणि ह्या कढईमध्ये खूप छान चव पण वेगळी लागते. ही आपल्या कढईसारखी लागत नाही. फक्त एवढंच करावं लागतं की भाजी वगैरे झाल्याच्या नंतर लगेच काढून ठेवावं लागतं, कारण ही लोखंडी आहे. यामध्ये जर जास्त वेळ ठेवलं तर त्याचा रंग काळपट येतो आणि थोडीशी कडूसर लागते. नंतर मी चपात्या बनवल्यात आणि हा पण तोच तवा आहे, त्याचं ओपनिंग केलेलं आहे चपात्या बनवून. तर चपात्या पण खूप मऊ आणि लुसलुशीत होत आहेत. डिटेल व्हिडिओ टाकेलच नंतर. चला भेटू पुन्हा. बाय.